आपणाला स्वर्ग मिळावा या इच्छेने काही कर्म केलेले असेल तर ते कर्म मध्येच मला हे फळ नको आहे असं म्हटलं तर ते तुम्हाला फळ मिळणार नाही. हे तुमचं म्हणणं बरोबर नाही, पूर्व पक्षाचं. असं कोण सांगतोय? सिद्धांती सांगतोय. का काम्य कर्म तुम्ही केलं तर त्या काम्य कर्माचं फळ मिळणारच. तुम्ही म्हटलं की आम्हाला फळ नको, हां, तर तुम्हाला फळ मिळणार नाही असं नाही. जन्मांतरीच्या काम्य कर्माचे फळ इच्छेच्या अभावाने होत नाही हे बोलणे युक्त नाही. का? काम्य कर्म तर केलं, त्याच्या फळाची इच्छा धरली नाही तर ते फळ तुम्हाला मिळणार नाही. हे तुमचं पूर्व पक्षाचं म्हणणं आहे. हे आम्हाला पटत नाही. हे कोणी सांगितलं? का? ते कारण सांगितलं. कारण कर्माच्या बीजापासून, कर्माला बीज मानायचं, बीजाचा अंकुर होतो ना. कर्म बीजापासून 2 अंकुर उत्पन्न होतात. काय? 2 अंकुर कर्मबीजापासून 2 अंकुर उत्पन्न होतात. कर्मबीजापासून 2 अंकुर उत्पन्न होतात. बरोबर आहे ना? एक अंकुराचं नाव काय? जे तुम्ही कर्म पहिल्यांदा केलंय ना तेच कर्म पुन्हा करण्याची तुम्हाला वासना म्हणून, इच्छा म्हणून, हा एक अंकुर. बरोबर आहे ना? म्हणजे कुठल्याही निमित्ताने सत्यनारायण करण्याची तुम्हाला सवय असेल तर पटकन तोंडात येणार तुमच्या. मुलगा झाला चला सत्यनारायण करूया, आहे ना. लग्न झालं मुलीचं, चला सत्यनारायण करूया. कारण त्या कर्माची वासना म्हणजे संस्कार तुमच्याकडे असतो आणि त्याने, त्या संस्काराने तुम्हाला पुन्हा त्याच्यासारखंच नवीन कर्म करावंसं वाटतं. म्हणजे ज्याला यज्ञ कर्माची सवय आहे तो काय म्हणणार? यज्ञ करूया. आणि ज्याला कीर्तन करायची, कीर्तनकाराला बोलून कीर्तन ठेवायची अपेक्षा असेल तो काय म्हणेल? कधी? इच्छा कुठल्याही मोक्याला. पोरीचं लग्न झालं या निमित्तानं कीर्तन. मग पोरीला मुलगा झाला कीर्तन. मग नातरुंडाचं लग्न झालं कीर्तन. मग म्हातारा मेला कीर्तन. मग वाढदिवस झाला कीर्तन. MPSC परीक्षेमध्ये पास झाला कीर्तन. बरोबर आहे ना? त्यांना काय सवय झालेली असते. त्याच्यामुळे काय करतात, एक कर्म झाल्यानंतर पुन्हा त्या कर्मापासून तसंच कर्म करण्याची इच्छा होते. त्यांना काय होते? पुन्हा तसंच कर्म करण्याची इच्छा होते. हा एक अंकुर. दुसरा एक तर पाप होणार नाही तर पुण्य होणार. याला अदृष्ट म्हणतात. काय शब्द आहे? कशाला? अदृष्ट म्हणजे काय? अदृष्ट म्हणजे काय? पाप पुण्य.
पाप पुण्य म्हणजे काय? अदृष्ट अदृष्ट म्हणजे काय? पाप पुण्य पाप पुण्य म्हणजे काय? अदृष्ट बस बरोबर आहे. हो पाप पुण्यरूप अदृष्ट केलेल्या कर्मा बीजापासून दोन अंकुर उत्पन्न होतात. एक त्याच प्रकारचं कर्म करण्याची वासना, दुसरं पाप किंवा पुण्य रूप अदृष्ट. हे दोन अंकुर होतात. बरोबर आहे. कुठल्याही केलेल्या कर्मापासून हे दोन अंकुर उत्पन्न होतात. बरोबर आहे. वासना दोन प्रकारच्या असतात आहे ना. एक वासना कुठली? शुभ वासना दुसरी वासना कुठली? अशुभ कर्म अशुभ वासना. हं? वासना म्हणजे इच्छा, इच्छा शुभ वासना आणि अशुभ वासना अशुभ वासना. अशुभ वासना म्हणजे का? हॉटेलात जाऊन खाऊया, आज रविवार आहे, नाही असे बॉक्स डाब्यावर जाऊया, ही अशुभ वासना आहे ना. कला केंद्रामध्ये जाऊया, ही अशुभ वासना. पण आज सत्संगाला जाऊया, शुभ शुभ वासना शुभ वासना कोणाला म्हणायचं? जी तुम्हाला शेवटी तुमच्या कल्याणाकडे घेऊन जाणारी आहे, त्याला काय म्हणायचं? शुभ वासना आहे ना. आणि तुम्हाला तुमच्या अकल्याणाकडे घेऊन जाणारे असेल, त्याला काय म्हणायचं? अशुभ वासना बरोबर आहे ना. हा आपलं कल्याण करणारी ती, शुभ वासना आपलं अकल्याण करणारी ती. अशुभ वासना बरोबर आहे ना. हो जे कोणी आपल्या मित्रांना सांगतात की चला आज जाऊया, आहे ना, तर त्याने समजायचं हा मला कुठे नरकात घेऊन जाणार आहे. नाही रे बाबा, मी माडकरी आहे, नाही मी नाही जात. त्याने मागे त्या अशुभ वासनेपासून स्वतःला दूर केलं पाहिजे. तो कितीही मित्र असेल तरी हे माझ्या हातून होणार नाही. बरोबर आहे. आणि तुम्ही म्हणालात की आज सत्संगाला जाऊया, तुमच्या शेजारणीला सांगितलं चल बाई ऐकूया, विचारसागर खूप दिवसापासून चालू आहे, तुम्हाला पण कळतो का बघा जरा, आवडेल तुम्हाला. ती काय म्हणेल? नाही नाही बाई, काम माझे काम आहे. याला काय म्हणतात? अशुभ. कल्याणाकडे नेणारे नाही. बरोबर आहे. तर वासना दोन प्रकारच्या असतात, एक शुभ वासना आणि एक अशुभ. शुभ वासनेपासून शुभ वासनेपासून, शुभ इच्छेपासून काय होईल? तुमच्या हातून कुठलं कर्म होईल? शुभच बरोबर आहे. आणि अशुभ वासनेपासून तुमच्या हातून कुठलं कर्म होईल? पापकर्म होईल. सीधी साधी गोळा बेरीज असेल. तुमच्याकडे शुभ पुण्य जास्त झालेलं असेल, म्हणजे पुण्याचे संस्कार खूप असेल, तर तुम्हाला आणखी पुण्य करू, आणखी पुण्य करू, आणखी पुण्य करू, तागडबाईसारखं वाटेल, आहे ना. आणखी पुण्य करू, आणखी पुण्य करू, आणखी काहीतरी करू, आणखी एक पंगत द्यावं मला, ठीक आहे ना. माझ्या मुलीला पण एक पंगत द्या, है ना, माझ्या बहिणीला पण एक पंगत द्या. हे काय होतं? शुभवासन आहे ना. आणि पूर्व जन्मापासून तुमच्याकडे पापाचे संस्कार वरचढ झालेले असते. तर कोणी तुम्हाला सांगत असेल हे बरं नाही, तरी तुम्ही त्या वाईटाकडेच जाणार, आहे ना. कोणी तुम्हाला चला तुम्हाला सोडवायचं असेल, दारूचं व्यसन सोडवायचं असेल, चल मी स्वामीजीला सांगतो या माणसाला दारू सोडायची आहे,
एक 6 महिने हा तुमच्याजवळ राहील, तुमची सेवा करेल आणि दारू आणि दारुड्यापासून दूर राहील, आहे ना. असं कोणी चांगल्या माणसाने त्याला सांगितलं तर तो ऐकेल की नाही ऐकेल? नाही ऐकणार. नाही ऐकणार. का नाही ऐकणार? त्याला सवड म्हणजे पापसंस्कार ज्यादा आहेत, पापवासना ज्यादा आहे. ज्यादा आहे. नको बाबा, माझा मी बरा आहे, आश्रमात मला नेऊ नका, है ना. कारण पापवासना आहे. पापवासना तुम्हाला पापाकडेच घेऊन जाणार आणि पुण्यवासना आहे ना, हे तुम्हाला पुण्याकडेच घेऊन जाणार. बरोबर आहे. चला, शुभ वासनेपासून किंवा अशुभ वासनेपासून शुभ किंवा अशुभ कर्माचे ठिकाणी प्रवृत्ती आणि धर्म अधर्मापासून सुखदुःखाचा भोग होतो. शुभ कर्म केलं तर पुण्य होणार, पुण्य म्हणजे धर्म आहे ना. आणि धर्म केलं तर काय होणार? सुखच होणार, आहे ना. पाप केलं तर तो अधर्म झाला. या अधर्मापासून तुम्हाला काय मिळणार? दुःखच होणार. पापाचे वासना जास्त असतील, संस्कार असतील तर तुम्हाला काय होईल? तुमच्याकडून तुम्हाला दुःखच मिळणार. आणि पुण्याचे संस्कार जास्त असतील तर तुम्हाला सुखच मिळणार. 3 गोष्टी आहेत: सुख, शांती, समाधान. या 3 गोष्टी पाहिजे ना. आपलं घर माझ्याकडे येऊन लागतात, स्वामीजी समाधानच नाही. मग समाधानच नाही कसं असतं? अरे समाधान आहे तुमच्या इथे आहे ना, बाहेर कुठं समाधान मिळणार तुम्हाला, है ना. तुम्ही सगळीकडे समाधानाने राहा, शांतीने राहा, सुखाने राहा, आनंदाने राहा, सगळ्यांशी प्रेमाने बोला, सगळ्यांशी आनंदाने बोला. मग तुम्हाला आनंद, जे पेराल ते उगवेल, है ना. तुम्ही सुख पेरलं तर तुम्हाला काय मिळणार? सुखच मिळणार. आणि दुःख पेरलं तर दुःख मिळणार. बाबूळचं बी पेरलं तर, बाबळ सुगवणार. आणि आंब्याचं गुठली पेरली तर आंबाच येणार. आंबाच मिळणार ना. प्रेम पेरलं तर प्रेम मिळणार. आहे ना. द्वेष पेरला तर द्वेषच मिळणार. द्वेषच मिळणार आहे. तर ही गोष्टी सरळ आहे. काय या गोष्टी कशा आहेत? सरळ आहे. प्रेम पेरा, प्रेमाची काय करा? पेरणी करा, प्रेम कापा, है ना. सुखाची पेरणी करा, सुखाची पीक कापा, है ना. जे पेराल है ना. शुभ वासनेपासून किंवा अशुभ वासनेपासून शुभ किंवा अशुभ कर्माच्या ठिकाणी प्रवृत्ती होते. आणि धर्मापासून म्हणजे पाप, पुण्य आणि पापापासून सुखदुःखाचा भोग होतो. त्यात अशुभ वासनांकुर असेल, आहे ना, तर त्याचा नाश होईल की नाही? नाश करण्याचा काही उपाय आहे की नाही? आहे काय? तुम्ही करतायत, है ना. कोणी सांगितलं स्वामीजी तिकडे विचारसागर शिकवतात, चला रविवारी येते तर चला, माझ्या मोटारीतून चला, मी घेऊन जातो तुम्हाला, है ना. तर मग त्याचा ठरलेला रविवारचा कार्यक्रम असतो. कुठे जायचं, बोलणं सुद्धा आपल्याला
वाईट वाटतं. बिअर शॉपीमध्ये जायचं, हो रविवारचं. बरोबर आहे ना? हो तो अशुभ आहे ना त्याचं काम. तुम्ही त्याचे परममित्र आहेत. तुम्ही म्हणाला हे कशाला करतोयस, चल माझ्याबरोबर आपण ऐकूया. घेऊन आले, त्याला सवय लागली, आवड लागली सरांसारखे. सर काय वाईट कर्म करत नव्हते, पण माहीत नव्हते. कोणी माहीत करून दिलं बरोबर यायला लागलं. तशाच तऱ्हेने त्याने त्यांचे जे वाईट कर्म आहे ते वाईट कर्म शुभ कर्माने नष्ट होतं. पाप कर्म जे आहे, पापाचा अंकुर कोमेजला जातो. कशाने? शुभ कर्म शुभकर्माने. आहे ना. त्यात अशुभ वासनांकुर असेल तर त्याचा सत्संग आणि उपायाने नाश होईल, आहे ना. आणि जर त्याच्यामध्ये शुभ वासनांकुर असेल तर तो दृढ मजबूत होईल, अधिक वाढेल, जोमाने वाढेल, आहे ना. म्हणून पुरुषाच्या इच्छेने आणि साधन सामुग्रीने दुष्ट प्रवृत्तीचा हेतू, जी दुष्ट वासना, तिचा नाश होतो. काय झालं? पुरुषाने इच्छा केली तर आणि साधन. आणि त्या साधनाचाही उपयोग केला तर तुम्हाला दुष्टाकडे जी तुमची प्रवृत्ती होणार आहे त्याचं जे कारण आहे काय, दुष्ट वासना काय, त्याचं जे कारण आहे कोण, दुष्ट वासना, तिचा नाश होतो. बरोबर आहे. म्हणून पुरुषाच्या इच्छेने आणि साधन सामुग्रीने दुष्ट प्रवृत्तीचा हेतू, दुष्टामध्ये दुष्ट कर्मामध्ये तुमची जी प्रवृत्ती होईल तिचा जो हेतू कोण आहे, दुष्ट संस्कार, वासना म्हणजे संस्कार, दुष्ट संस्कार, तिचा नाश होतो. एवढ्यावरून काय सांगता येईल? पुरुष प्रयत्न सफल आहे. काय एवढ्यावरून काय म्हणता येईल? कसं? पुरुषाने अशुभ वासनांकुर असेल तर तो का होईल? सत्संगाने उपायाने त्याचं का होईल? नाश होईल. आणि आतमध्ये दडलेला जो शुभ वासनांकुर तो मजबूत उभारून वर येईल, आहे ना. म्हणून काय होतंय, पुरुषाने जर इच्छा केली आणि त्याने साधन सामग्रीचा अवलंब पण केला, आहे ना, तो दुष्ट प्रवृत्तीचा हेतू जो दुष्ट वासना ती समूळ नष्ट होऊ शकते. काय होऊ शकते? होऊ शकते ना. म्हणूनच साधू संत काय सांगतात, रामकृष्ण हरी जप करा, 10 माळा, 20 माळा, 50 माळा, 100 माळा जप करा. नंतर ज्ञानेश्वरी वाचा, नंतर सकाळी काकडा म्हणा, नंतर संध्याकाळी भजन म्हणा, नंतर संध्याकाळी हरिपाठ म्हणा, नंतर दुपारी देवाची पूजा करा, नंतर दुपारी काय गाथा वगैरे ग्रंथाचं काय करा, वाचन करा. असं संत सांगतात की नाही. हे साधन सामग्री. सकाळी काकडा म्हणणं, ज्ञानेश्वरीच्या 50 ओव्या म्हणणं, नंतर संध्याकाळला भजनामध्ये जाऊन बसणं, है ना. नंतर हरिपाठामध्ये जाऊन उभं राहून टाळ घेऊन हरिपाठ म्हणणं, नंतर दुपारी गाथा वाचायला बसणं. हे सगळं काय
साधन सामुग्री. हा? साधन साधन सामुग्री. हे सगळं काय साधन साधन सामुग्री. कशातून? पुण्यातून पुण्याकडे जाण्याचं. आणि पाप अंकुर असेल तर त्याला कोमेजून टाकण्याचे हे उपाय आहे. बरोबर आहे ना? एक पाप अंकुर असेल पुण्य अंकुर असेल, तुम्ही पुण्य अंकुराला चांगला होण्यासाठी खत पाणी घातलं तर तो जमात वाढेल. आणि याला खत पाणी मिळालं नाही म्हणा कोमेजून जाईल. कुठला? पापांकुर आहे ना. चला, यावरून तितक्या अंशामध्ये पुरुष प्रयत्न सफल आहे ना. तुम्ही काय करता? पुरुष इच्छा करू शकतोय की नाही? कशी? मला पापातून मुक्त व्हायचं, मला पुण्य प्राप्त करायचं आहे, मला देवाची गाठ घ्यायची आहे, मला देवाचा साक्षात्कार करून घ्यायचा आहे, अशी इच्छा करण्याचं स्वातंत्र्य पुरुषाला आहे की नाही? आहे. तशी अवतीभोवती सामग्री त्याला मिळू शकते की नाही? ती मिळू शकते है ना. सत्संग चाललेला विचारू शकता, काय ग बाई मला सत्संगाला जावं असं वाटतं पण कुठे आहे काय कळत. तर सांगलीकर म्हणतील होतं ना तिकडे माझ्याबरोबर, मी येतो दाखवतो आहे ना. एकमेका सहाय्य करू करू सुपंथ आहे ना. तर या ठिकाणी काय करा, पुरुषाचे प्रयत्न सफल आहे की नाही? पुरुष आपलं पापाकडे होणारी जी प्रवृत्ती आहे तिला आवरू शकतो की नाही? आवरण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे की नाही? आवरण्याची अवतीभोवती सामग्री आहे की नाही? एवढ्यामध्ये काय तो माणूस प्रयत्न करू शकतो, इच्छा करू शकतो आणि आसपास असणाऱ्या त्याच्या घरात असणाऱ्या सामग्रीचा अवलंब करू शकतो. बरोबर आहे? पण भोग देण्यास बलवत्तर हेतू जे धर्माधर्मरूप अदृष्ट त्याची फलभोगा वाचून कर्माचरणाने किंवा इच्छेच्या अभावाने निवृत्ती होईल की नाही होईल? नाही. म्हणजे काय? प्रारब्ध. याचा अर्थ काय? प्रारब्ध. जे फळ द्यायला ज्याने सुरू केलेली आहे. याच्यासाठी बाणाचं उदाहरण, बाण जसा खेचलाय तोपर्यंत तुम्ही बाण काढून घेऊ शकता टेकला है ना. पण बाण धरला आणि सोडला की तो लक्ष भेद केल्याशिवाय राहणार नाही है ना. तसंच प्रारब्ध कर्म तुमच्या जन्माच्या वेळेला सुरू झालेलं आहे आणि त्याने तुम्हाला पुरुष बनवलं किंवा स्त्री बनवलं, काळा बनवला किंवा गोरा बनवला, तुमचं आयुष्य ठरवलं 70 वर्ष 75 80 आयुष्य ठरवलं आणि तुम्हाला चांगला भोग मिळेल, व्यापार धंदा चांगला चालेल, तर तो तुम्हाला होणार का नाही होणार? होणार. आणि तुमचं दिवाळं वाजायचं असेल तर
वाजणारच. वाजणार बाजणार. आणि तुम्हाला भीक मागायची तुमच्या प्रारब्धात असेल तर भीक मागायची. होणार ना. दो दारू पिणारा माणूस आहे, दारूच्या व्यसनामध्ये लागलेला माणूस आहे. या इकडे या, पेंटर या. या, बस काय. दारूचं व्यसन ज्याला लागलेलं आहे आणि तो त्याचं सोडू शकत नाही, त्याला भाऊ बहिणी बायको मुलं सांगतायत बाबा बाबा दारू सोडा ना, पत्नी सांगते दारू सोडा ना, मित्र सांगतात अरे मरून जाशील, बायको अनाथ होईल, विधवा होईल, मुलं अनाथ होईल. पण तो सोडेल की नाही सोडेल? नाही सोडत. तो काय म्हणेल, मला दारू पिऊनच मरायचं आहे. विधवा झाली, तरी चालेल. माझी बायको विधवा होईल, तुमची होईल का? है ना. अनाथ जाईल मुलं, त्यांना खूप अनुभव आहे त्याचा. अनाथ झाली मुलं तर माझी अनाथ होतील, तुमची होतील का? नाही ना. तुम्ही माझी कशाला चिंता करता, तुम्ही तुमची चिंता करा, है ना. आणि तो खरोखर दारू पिऊनच मरतो का नाही? हो. असं कसं? लोक त्याला परावर्त करणारे होते, हो. है ना. हो. प्रेमळ पत्नी होती, मुलं होती, भाऊ बहिणी होत्या, सगळे होते, तरी पण दारू पिऊनच कसा मेला तो? प्रारब्ध. त्याचं प्रारब्ध. प्रारब्ध. आपण काय म्हणणार इथे शब्द? प्रारब्ध. प्रारब्ध आहे ना. हो. जे तुमचं प्रारब्ध कर्म सुरू झालेलं आहे त्याच्यामधून तुम्हाला जो काय भोग होणार आहे ना, काही भोग होणार है ना. भोग होईल, रोग होईल, व्याधी होईल, ॲक्सिडेंट होईल, काय होईल काय होईल, है ना. ज्या बाईने लग्न जमवलं आहे ना, त्या बाईला बस्त्याला बोलवलं, बस्त्याला जात असताना ॲक्सिडेंट झाला आणि तीच बाई नेमकी मेली. कसं 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 झालं? याच्यासाठी स्पष्टीकरण काही नाही. काय स्पष्टीकरण देऊ शकतो? प्रारब्ध. बरोबर आहे ना. तिथे तुमच्या इच्छेला काही अर्थ असतो की नसतो? नाही तिथे नसतं. काहीच नाही. नाही नाही. तुम्हाला काय करावं लागेल मग? भोगणं संपवलं. हा. ना भुक्तम क्षीयते कर्म. भोगल्याशिवाय कर्माचा क्षय होत नाही. हे कोणाविषयी बोललेलं आहे? प्रारब्ध कर्म. प्रारब्धाविषयी. कोणाविषयी बोललेलं आहे? प्रारब्ध कर्म. प्रारब्ध कर्म हे काय? किती वेळा सांगितलं मी? प्रारब्ध कर्म हे भोगावंच लागतं, भोगावंच लागतं. त्याचा तुमच्या इच्छेने, साधन सामग्रीने क्षय होत नाही. बरोबर आहे? तेच सांगितलेलं आहे. हा? हो. इथे पुरुषाच्या प्रयत्नाला काही अर्थ नाही. किती प्रयत्न करा त्या दारुड्याला, साधू संत मांत्रिक तांत्रिक, नाही, मला दारू पिऊनच मारायचं, एकच जप आहे त्याचा. आणि धर्मरूप दुसऱ्या अंशात पुरुष प्रयत्न व्यर्थ आहे. अधोरेखा केली आहे ना. तो प्रारब्धांशच बलवान आहे. पाप पुण्य रूप अदृष्ट आहे ना. दुसरा अंकुर आहे ना, एक वासना अंकुर आणि दुसरा पाप पुण्य रूप. तो प्रारब्धांशच बलवान आहे. त्याची भोगानेच निवृत्ती होते. प्रारब्धाच्या या दोन अंशाचे ज्यास यथार्थ ज्ञान नसते
असे पुरुष आपल्या अनुभवानुसार प्रारब्ध बलवान किंवा प्रयत्न बलवान असा निश्चय करून परस्परात वाद करीत असतात. कोण? प्रारब्ध बलवान प्रयत्न बलवान. हा, प्रारब्धाचा एक वासनांक अंकुर असतो. जे कर्म केलेलं आहे तशा तऱ्हेने दुसरं कर्म करण्याची इच्छा होते. पापकर्म असेल तर पापकर्माची इच्छा होते, पुण्यकर्म असेल तर पुण्यकर्माची इच्छा होते. पुण्यकर्म बलवत असेल तर पापाचा अंकुर पुण्यकर्माला जोमाने वाढवून, कशाने? सत्संग आदी सामग्रीने वाढवून, इच्छा करून मला पुण्याकडे जायचं आहे असं म्हणून ते वाढवून तो करू शकतो. एवढ्याच अर्थाने काय पुरुष प्रयत्न सफल आहे. मगर जो अदृष्ट रूप पाप पुण्य आहे, दुसरा अंकुर है ना, तो अंकुर तुम्हाला भोगावाच लागतो. काय करावा लागतो? तो भोगावाच लागतो. तो अंकुर तुम्हाला काय करणार? योग्य ती जाती, आयुष्य आणि भोग देणारच. ते भोगावंच लागतो. आणि तिथे पुरुष प्रयत्नाचं काही चालत नाही, है ना. परभणीच्या पलीकडे कुठला जिल्हा आहे? हिंगोली. हे हिंगोलीचे प्रसिद्ध आमदार प्रताप बांगर नाही, ते दुसरे काँग्रेसचे होते, वारले करोनामध्ये. राजीव सातव याचं एक उत्तम उदाहरण आहे ना. राजीव सातव हे स्वतः आमदार, घराण्यामध्ये भरपूर पैसा आहे, काही कमी नाही. जवळजवळ ते 10 महिने मुंबईच्या उत्तम हॉस्पिटलमध्ये राहिले आणि करोनामध्येच गेले. 7 महिने त्यांच्यावर डॉक्टरांनी खूप परिश्रम केले. पैशाची काही कमी नव्हती, कशाची काही कमी नव्हती. जायचं होतं, गेलेच, है ना. तिथे पुरुष प्रयत्न तोकडा होतो की नाही? अदृष्ट ही जी गोष्ट आहे त्या अदृष्टामध्ये पुरुष प्रयत्न तोकडा होतो. बरोबर आहे ना, तोकडा पडतो. प्रारब्धाच्या या 2 अंशाचे कुठलं आहे? कर्मबीजापासून 2 अंकुर उत्पन्न होतात. एक अंकुर तत्सदृश कर्म करण्याची वासना, दुसरा अंकुर पाप पुण्य रूप अदृष्ट. बरोबर आहे ना. पहिल्या याच्यामध्ये पुरुष प्रयत्न सफल होतो, दुसऱ्या याच्यामध्ये पुरुष प्रयत्न सफल होत नाही. हा, या प्रारब्धाच्या पॅराग्राफ बदला. या प्रारब्धाच्या या 2 अंशातील ज्यास यथार्थ ज्ञान नसते, बरोबर आहे, असे पुरुष आपापल्या अनुभवानुसार काय करत असतात? बाबा प्रारब्ध आहे, काय करायचं? प्रारब्ध बलवान. काहीतरी काय बोलतोय? प्रयत्नाने सगळं काही होतं, प्रयत्न केले पाहिजे. तो एक पक्ष कोण? दुसरा पक्ष कोण? प्रयत्न बलवान. असं ते परस्पर आपापला निश्चय करून परस्परात वाद करीत असतात. कोण? अज्ञानी जीव प्रारब्धामध्ये, कर्मामध्ये हे 2 अंकुर असतात. हे ज्यांना माहीत नाहीत तेच काय म्हणत असतात? प्रारब्ध बलवान.
दुसरा म्हणतो नाही 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 प्रयत्न बलवान आहे. हा. प्रारब्धावर अवलंबून राहायचं नाही, प्रयत्न करा प्रयत्न करा. है ना. आणि प्रयत्नवाला म्हणतो, प्रारब्धवाला म्हणतोय 7वा जवळ काय कमी होतं? आमदार होता, पैशाची काय कमी नव्हती, श्रेष्ठ डॉक्टर होते दिमतीला, नर्स बाया होत्या, सगळं सरकार होतं त्यांच्या पाठीमागे. मग काय केलं? आमच्या प्रयत्नाने काय केलं? प्रारब्धात बलवान की नाही असे झगडे करतात. कोण करतात? ज्यांना कळत नाही हो. आहे ना, असे पुरुष आपापल्या अनुभवानुसार प्रारब्ध बलवान किंवा प्रयत्न बलवान असा निश्चय करून परस्परात वाद करीत असतात. हो. झालं? हो. पॅराग्राफ बदला. असो हो. या प्रकाराने अज्ञानी जीवास फलभोगा वाचून कर्मनिवृत्ती संभवत नाही. काय? हो. कोणाला? अज्ञानी जीवास फलभोग केल्याशिवाय कर्माची निवृत्ती संभवतच नाही. बरोबर आहे. हो. पण भोगा वाचून कर्माची निवृत्ती ज्ञानास मात्र संभवते. म्हणजे ज्ञानाला प्रारब्ध भोगावं लागत नाही का? लागते. लागतं ना. मग संचित कर्म संचित कर्म. कशाविषयी बोलतात? संचित कर्म. संचित कर्म भोगावे लागत हे ना. हो. अनंत कोटी जन्मामध्ये जी कर्मचा ढीग पडलेला आहे तो सगळा ढीग भोगण्याची त्याला गरज पडत नाही आहे ना. जशा तऱ्हेने एखाद्या जीनमध्ये कापसाचा ढिगाऱ्याचे ढिगारे पडलेले असतात. कोणी एखाद्याने जाता जाता असं करून टाकलं की एका मिनिटात आग भडकते आणि सगळ्याच्या सगळा कापूस जळून जातो. तिथे त्याला कोणीही आवर घालू शकत नाही. स्वामीजी, संताचा एक अभंग आहे, ह्याची संगती कशी लावायची? प्रारब्ध क्रियमाण भक्ता संचित नाही जाणं. हा, प्रारब्ध क्रियमाण भक्ता संचित नाही जाणं. अर्थ काय सांग? प्रारब्ध क्रियमाण जे कर्म आहे आणि संचित हे तिन्ही पण भक्ताला नाही असं सांगितले एका अभंगामध्ये. प्रारब्ध क्रियमाण भक्ता संचित नाही जाणं. सत्वरजतम बाधा नव्हे आहे भक्ताशी कदा. हे बघ, प्रारब्ध जर नाही असेल तर तो अंबाजी त्याला मारतोय का नाही मारतोय? त्याला त्रास होतोय का नाही होतोय? होतोय ना. साळोमाळो त्याला त्रास देत आहेत की नाही? मग त्याला त्रास होतोय की नाही? वेश्या त्याच्याकडे आलेली आहे आणि ती त्याला बोलवू पाहते की नाही? मग तो त्याला जागम आहे आम्ही तसे नवो म्हणून सांगतात आहे ना. रामेश्वर भट्टाने ती सगळी गाथा इंद्राने पाण्यात डुबवायला लागली तर 14 दिवस रागावून बसून अन्न पाणी न घेता बसून राहिले ना रामकृष्ण. याला काय म्हणायचं? भोग नाही म्हणायचं का? भोग म्हणायचा ना. आता मग विषय बदलणार. मग विषय बदलणार. आता प्रारब्ध कोणाचं हे सांगा? प्रारब्ध शरीराचं नाही, जीवाचं. जीवाचं अनंत प्रारब्ध. कोटी. मतभेद सुरू झाला ना. अनंत कोटी जन्म. प्रारब्ध शरीराचं म्हटलं तर शरीर मिथ्या आहे. त्याचं प्रारब्ध कसं आहे ना.
आणि प्रारब्ध आत्म्याचं म्हटलं नाही, तर आत्म्याचं प्रारब्ध कसं काय? काहीच करत नाही, काहीच करत नाही. काहीच करत नाही काहीच ना. नाही. मग निर्विकार आहे. प्रारब्ध हे कोणासाठी? जे मानतात त्यांच्यासाठी. अज्ञानासाठी. अज्ञानी. लक्षात आलं ना? हा. लक्षात आलं ना? हो. ज्याला ज्ञानाची इच्छा आहे तो विचारसागरमध्ये येऊन बसेल. नाही बाबा ते काय सांगतात ते अवच्छेद अवच्छेद प्रतिबिंब वाद काही कळत ना बाबा. आपण मुद्दा बाबा तिथे कथा चालू आहे कुठं, तिकडं कथा चालू आहे तिकडे मग ती भगवत कथा कोणासाठी? आम जनतेसाठी. आणि हे कोणासाठी? ज्ञानासाठी. घरामध्ये ताक आहे डेरा भरून आणि त्याच्यामधलं लोणी काढलेलं आहे. ते लोणी कोणासाठी? लोणी कोणासाठी? आपल्यासाठी. आणि ताक आहे ते कोणासाठी? घे ग माय कडी करून घे ग माय कडी करून खा, घे ग माय कडी करून खा. काय कर हे लक्षात येत आहे की नाही? त्याच्यात करायची गोष्ट आहे ना. आता बघा, ज्याला हे संचित कर्म, प्रारब्ध कर्म, क्रियमान कर्म हे कुठल्या प्रदेशामध्ये आहे? दोन प्रदेश, एक आत्मा आणि माया. हे कुठल्या प्रदेशामध्ये आहे? माया. जो ज्ञानाच्या या अवस्थेला पोहोचलेला आहे की एकमेवा द्वितीयम ब्रह्म देह नानास्ति असं म्हणतोय है ना. अशा माणसासाठी काय कुठलं कर्म आहे सांगा मला? आहे ना. आता तुमच्या समोर तो हयात असताना स्वतःला शरीर मानायला तो तयार आहे का? नाही ना. नाही ना. नाही ना. मग त्याचा जन्म होणार का? मग त्याचं मरण होणार का? काहीच नाही ना. त्याने सगळे हे जडगंबाळ सगळं कुंडीला टांगून दिलं. घेतो मग तुमचं तुम्हाला, आम्हाला नको म्हणून सांगितलं. आणि तो कोण झालेला? विशुद्ध शुद्ध बुद्ध ज्ञान स्वरूप परब्रह्म झालेला आहे. याच्यासाठी कुठलं प्रारब्ध, कुठलं संचित, कुठलं क्रियमान, हे सगळं कोणासाठी आहे? का? त्याला दंड देण्यासाठी. काय तो अज्ञानामध्ये राहिलाय, ज्ञान प्राप्त केलं नाहीस हे ना, म्हणून तुला हे काय दंड. संचित बोल, क्रियमान घे, प्रारब्ध भोग कर. त्याला ज्ञानाला विचारलं, कुठल्याही झोपेतून विचारलं, कोण आहे रे बाबा तू? तो काय म्हणला? अहम ब्रह्म आहे ना. जागे झाल्यावर विचारलं ते तर काय सांगणार? अहम ब्रह्म. कधी विचारलं? कानात सांग अहम ब्रह्म. उघड बोल अहम ब्रह्म. याच्याशिवाय जो बोलव काही बोलू शकत नाही. त्याला तुम्ही काय लावणार आहे? अर्थ समजला का बाई? अर्थ समजला की नाही? हे कोणासाठी आहे? ज्ञानासाठी. हो, ज्ञानासाठी भगवंताने आणि वेदांती लोकांनी ज्ञानासाठी कृपा केलेली आहे. तुझ्यासाठी काही वजन नाही. तू एकदम फ्री फ्रेश, कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही, मस्त मजेत राहायचं आहे ना. का? भगवंताचं वचन आहे, सर्वधर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. सर्व भावाने तुम्हाला शरण आहे, माझ्या स्वरूपाला प्राप्त हो
तुला पाप नाही आणि पुण्य नाही आणि कुठे जाणं नाही, कुठलं येणं नाही, न मरण नाही, काही नाही. हे सगळे मराठवाड्याच्या भाषेमध्ये हे सगळे याप कोणाचे? त्याला दंड म्हणून, तू अज्ञानी राहिलास म्हणून. दोष काय? अज्ञानी राहणं हा दोष आहे काय? मग हा दोष काढून टाका. मग ज्ञानाची कास धरा. ज्ञानाची कास धरल्यानंतर या सगळ्या गोष्टी अत्यंत स्पष्ट होऊन जातात की हे सगळं जडजंबाल कोणासाठी आहे? अज्ञानासाठी, अर्धवटासाठी. अज्ञानासाठी नाही, ज्ञानासाठी नाही. जे अर्धवट स्वतःला ज्ञानी म्हटलं काय, तुला सगळं ब्रह्मज्ञान झालं का? नाही बाबा, अजून झालेलं नाही. मग तू मूर्ख आहेस का? नाही, मूर्ख पण नाही, सत्संग करतोय. असे जे यांच्यासाठी हे सगळ्या भीतीदायक गोष्टी आहेत. बाकीचं हे काहीही नाही. कोणासाठी? ज्ञानी या सगळ्यातून मुक्त आहे ना. नाही, तो खाताना पिताना दिसतोय, त्याला त्रास होतोय, व्याधी होताना दिसतोय, खोकला येतोय, सर्दी होतोय, ताप येतोय, गोळ्या त्याला घात देत आहेत शिष्य, त्याला सगळं दिलं, पण तो आपल्याला ह्याच्यामध्ये काही फरक नाही. अरे बाबा, हे शरीराचं आहे, शरीर करत आहे, शरीरच करणार आहे. शरीर जन्माला आलंय पंचभौतातून, पुन्हा ते पंचभूतात जाणार आहे. आपला त्याच्याशी काही संबंध नाही. त्याचं नेहमीचं टुमणं हेच आहे. शरीराशी माझा काही संबंध नाही. होत आहे तेव्हा होत नव्हतं, झालं मध्ये तू काढलंस म्हणून प्रश्न बरा होता, चांगला होता. तो प्रारब्धांशच बलवान आहे, त्याची हे झालं ना. असे पुरुष आपापल्या अनुभवानुसार प्रारब्ध बलवान किंवा प्रयत्न बलवान असा निश्चय करून परस्परात वाद करत असतात. मूर्ख लोक या प्रकाराने अज्ञानी जीवास काय सांगितलंय? अज्ञानी जीवास फलभोगा वाचून कर्मनिवृत्ती संभवत नाही. अधोरेखाकार हे कोणासाठी? अज्ञानी जीवास फलभोग केल्याशिवाय कर्मनिवृत्ती संभवत नाही. मग काय म्हणतायत? भोगा वाचून, इथेच आपण आलो होतो ना, भोगा वाचून कर्माची निवृत्ती ज्ञानास मात्र संभवते. आता वर लिहा का? असं का? भोगा वाचून कर्माची निवृत्ती ज्ञानास मात्र संभवते. कारण कर्ता, कर्म आणि त्याचे फल हे खरं आहे का खोटं आहे? हे सत्य नसून हे कोणामुळे कल्पना आहे? अविद्येमुळे आत्मस्वरूपाचे ठिकाणी कल्पित आहे. अधोरेखा करा. कोण करणारा? करायचं ते कर्म, त्याचं फल. हे काय खरं नाही, काय खरं नाही. हे सत्य नसून मग भासतात कसे? अविद्येमुळे. कोणाच्या ठिकाणी भासतात? आत्मस्वरूपाच्या एका ठिकाणी कल्पित आहे. बरोबर आहे. हे अविद्येमुळेच करता कर्म आणि त्याचे फळ हे येऊन जात. कशामुळे? अविद्येमुळे. मग या अविद्येचा जर नाश करायचा असेल तर कोणाला आणावं लागेल? ज्ञान. या अविद्येचे ज्ञान विरोधी आहे. म्हणून अविद्या कल्पित जे कर्माधिक आहेत त्यांचा ज्ञानानेच नाश होतो. नाश होतो म्हणजे आत्यंतिक नाश नाही होत, बाद होतो. उदाहरण कुठलं? स्वप्नामध्ये निद्रेमुळे जे पदार्थ प्रतीत होतात
त्यांचा जागृतीत निद्रेच्या निवृत्तीनेच अभाव होतो. जागृती आली की निद्रा निवृत्त झाली ना. तुम्हाला जाग आली की तुम्ही निद्रेतून बाहेर आला की नाही. निद्रेतून बाहेर आला त्या निद्रेमध्ये जी स्वप्न पाहत होता त्या स्वप्नामधूनच बाहेर आला की नाही. एखादं तुमचं लेकरू जोर जोरानं करायला लागलं. मग आई जाऊन काय कर, रे काय 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 काय झालं काय झालं. मग तो जागृत आल्यानंतर काय नाही मग शांत होता ना ते है ना. मग ते जे पाहत होतं त्या पाहण्यातून त्याला निवृत्त करण्यासाठी निद्रेची निवृत्ती करायची. निद्रेची निवृत्ती करायची असेल तर जागृती आणायची होती हे ना. हे सगळं समजलं ना. अज्ञान निद्रेमध्ये आपण पोहळलेलो असतो. त्याच्यामधून शास्त्र आणि आपले ऋषी मुनी संत जन हे आपणाला काय करत असतात, जागृत करत असतात. काय करत असतात, उठा उठा जागे व्हा. आहे ना आहे ना. उठा उठा जागे व्हा. म्हणून अविद्या कल्पित जे कर्माधिक आहेत त्यांचा ज्ञानाने नाश होतो किंवा बाद होतो. जसे स्वप्नामध्ये निद्रेमुळे जे पदार्थ प्रतीत होतात त्यांचा जागृतीत निद्रेच्या निवृत्तीनेच अभाव होतो. बरोबर आहे. जागृत झाल्यानंतर निद्रेच्या निवृत्तीने त्याचा अभाव. मृगजळाचा बाद होतो तसे अविद्यारूप निद्रेने कर्ता कर्म फल याचाही ज्ञानरूप जागृतीत अविद्येच्या निवृत्तीने बाद होतो. किसा अविद्यारूप निद्रेने जे निर्माण केलेलं आहे कोण, कर्ता कर्म फल याचाही काय जागृती. कसली, ज्ञानरूप जागृती. ज्ञान होणं ही जागृती. ज्या वेळेला ज्ञान झाल्यानंतर तुम्ही काय म्हणाल, मी पुरुष नाही, मग स्त्री अशी नाही, मी स्त्री नाही, मग नपुसक तरी असेल, मी नपुसकही नाही, मग तू मराठा असेल, नाही मराठा नाही, मग वंजारी तरी नाही, मग दुसरा कोणी ब्राह्मण नाही, मग व्यापारी नाही, मग उद्योगपती नाही, मजूर नाही, शेतकरी नाही. हे जे सगळे व्यावहारिक शब्द आहे या सगळ्या व्यावहारिक शब्दांना तो म्हणतो काय, हे मी कोणी नाही. मग कपाळावर हात मारून जर त्याला विचारलं की मग बाबा तू आहेस तरी कोण, तर तो काय म्हणणार, शुद्ध हम बुद्ध आहे ना, मी शुद्ध बुद्ध आहे ना, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, सत्य स्वरूप, आत्मा आहे, आत्मा आहे, आत्मा, शरीर बिरीर असलं काही नाही आहे असंच म्हणेल ना तो, असाच अभिमान करेल ना. कळतंय शिवाजीराव, हळूहळू कळायला लागतं का नाही, गोडही लागायला लागते. बोला आता या अविद्येला जर निवृत्त करायचं असेल आहे ना, तर कुठले कुठले उपाय करता येतील. अविद्येला जर निवृत्त करायचं असेल तर कुठल्या उपायांचा अवलंब करायचा. ते ज्ञानात न मुक्ती काय, ज्ञानादेव तू कैवल्यम आहे ना.
तर अविद्येची निवृत्ती करण्यासाठी उपाय कोणता? ज्ञान. ज्ञाना वाचून दुसरा कोणताही उपाय नाही है ना. मग भक्तीचं काय करायचं, योगाचं काय करायचं, कर्मकांडाचं काय करायचं, सत्कर्माचं काय करायचं, दानाचं काय करायचं, ते चित्तशुद्धी या गोष्टीचं काय करायचं. देवळं बांधायची का नाही बांधायची, तलाव बांधायचे की नाही बांधायचं, दुसऱ्याला मदत करायची का नाही करायची, खाऊ पिऊ द्यायचं की नाही. चित्तशुद्धीसाठी करा. मलयुक्षक आवरून दुष्काळ, हा? मलयुक्षक आवरून दुष्काळ नसते लागणार असते. आत्मज्ञाना वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने अविद्येची निवृत्ती होत नाही. हो अधोरेखा करा. हो. काय काय सांगताय? आत्मज्ञाना वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने आत्मज्ञाना वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने अविद्येची निवृत्ती होत नाही. हे पक्का लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही. आत्म्याच्या ज्ञाना वाचून दुसऱ्या कुठल्याही उपायाने अविद्येची निवृत्ती होत नाही. मग जप करायचा का नाही करायचा, कीर्तनात जायचं का नाही जायचं, साधू संताला भेटायला जायचं का नाही जायचं है ना, तीर्थयात्रा करायची की नाही करायची, करायची ना. बरोबर आहे ना. त्याने काय होतं मग, पुढे भक्तीने धरले हाती माग ज्ञाने वैराग्य धर्म येते. भक्ती करत असताना नाही हे सगळं त्याचा करायचं पाठोपाठ पण ज्ञान येतं, हा. एकाग्रता येते है ना, अंतःकरण शुद्ध शुद्ध होतं. होतं. एक नंतर एकाग्रता यायला एकाग्रता लागते. नंतर ज्ञानाची आवड वाटायला लागते. मग श्रवणामध्ये जातो, मग मनन करायला लागतो, मग स्वतः बसून निधिध्यासन करायला लागतो. या गोष्टी होण्यासाठी सगळं उपयोगाचं आहे. सत्कर्म करणं, साधू संतांना भेटी जाऊन देणं, द्रव्य देणं, त्यांच्या लागलेल्या गोष्टी करणं, हे सगळं आपण कशासाठी करत असतो की आपणाला मन एकाग्र व्हावं, अंतःकरण शुद्ध व्हावं, मनामध्ये दुष्ट प्रवृत्ती येऊ नये, मनामध्ये राग द्वेष लोभ मोह मद मत्सर हे जे काय मळ आहे हे मळ मल, हा. निघून जावे. निघून जावे. नंतर काय आवरण आहे, हे आवरण दूर व्हावं, मनाची गोडी लागावी. कोणाची? त्या परमतत्वाशी गोडी वाटावी, त्याला पुन्हा पुन्हा ऐकावं, पाहावं, बघावं असं वाटावं. ह्याला मनाची एकाग्रता म्हणतात. त्याच्यामध्ये रस उत्पन्न होतो, आवड उत्पन्न होते, बरं वाटतं, समाधान येतं, सुख वाटतं, गोड वाटतं, काहीतरी कळल्यासारखं वाटतं. ह्यालाच काय म्हणतात? एकाग्रता. आणि मग त्याच्यावर तो पुढची पावलं चालत राहतो. बरोबर आहे. त्याला तर ह्याचा निर्णय केला, अधोरेखा केली. आत्मज्ञाना वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने अविद्येची निवृत्ती होत नाही आहे ना. आणि जर केवळ इच्छेच्या अभावानेच कर्मफल भोग होत नाही, काय इच्छेच्या अभावानेच इच्छा नाही म्हणून कर्मफल भोग होत नाही असे म्हटले तर ईश्वर संकल्प मिथ्या होईल है ना. मग ईश्वर संकल्प काय? बोला. ईश्वर संकल्प काय? अज्ञानाविषयी ईश्वराचा संकल्प आहे. कोणाविषयी? ज्ञानाविषयी नाहीये.
संकल्प ईश्वराचा संकल्प कोणाविषयी आहे? ईश्वराविषयी. हा. ईश्वराविषयी अज्ञानाविषयी संकल्प आहे. कोणाचा? ईश्वर. काय संकल्प? काय त्या अज्ञानाने कर्म भोगल्याशिवाय हा. त्याचं कर्म नष्ट होणार नाही. हा कोणाचा संकल्प आहे? तो ईश्वराचा संकल्प व्यर्थ होतो का? नाही. नाही. मग कोणाला दंड आहे? अज्ञानाला. अज्ञानाला दंड काय? तो अज्ञानी आहे. हा? कर्म भोगावं. तुला कर्म भोगल्याशिवाय तुझी मुक्ती नाही. तुला कर्म भोगावंच लागेल. ह्या कोणाचा संकल्प आहे? कोणाविषयी आहे? अज्ञानाविषयी संकल्प. बघा, अज्ञानाच्या कर्माची फलभोगा वाचून निवृत्ती होऊ नये असा ईश्वर संकल्प आहे.